नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं बाजार तक या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण मार्केटचे सेंटिमेंट, क्वार्टरचे रिझल्ट आणि बाजाराच्या हालचालीबद्दल चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया. आज बाजारात जवळपास लालच निशाण दिसत आहे. त्याचे मागचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ हे सतत इंडियावर लादत आहे. त्याचमुळे आज निफ्टी 0.30% घसरला आहे आणि सेन्सेक्स 0.33% इतका घसरलेला आहे. तर या बाजाराच्या सेंटिमेंटमुळे बुलला जागाच मिळत नाही आहे. चला आता पहिल्या टॉपिककडे वळूया. तर स्टॉक मार्केटमधून एक मोठा आणि लक्षवेधी अपडेट समोर आला आहे. तो म्हणजे ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी स्टार हेल्थ अँड अलाय इन्शुरन्स कंपनीमध्ये आपला हिस्सा मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. तर रेखा झुनझुनवाला यांचा स्टेक 3.04% वरून थेट 15.57% इतका झाला आहे. जवळपास 4,000 कोटीची गुंतवणूक ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुंझुनवाला यांनी केली आहे. तर स्टार हेल्थचा शेअर गेल्या 12 महिन्यात सुमारे 60% घसरलेला आहे. आता पुढील बातमी आपण समजून घेऊया. तर फूड डिलिव्हरी सेक्टरमधून एक मोठी हालचाल समोर आली आहे. स्विगीमध्ये आज एक हेवी ब्लॉक डील पार पडला आहे. तर ह्या डीलमध्ये स्विगीने जवळपास 50 लाख शेअर्स म्हणजे 5 मिलियन शेअर्स ₹332 प्रति शेअर दराने हा ब्लॉक डील ट्रेडद्वारे व्यवहार झाला आहे. तर जवळपास एकूण किंमत सुमारे 1,600 कोटी इतकी आहे. ही डील ओपन मार्केटमध्ये नाही आहे, तर इन्स्टिट्यूशन ब्लॉक डील म्हणून मानली जात आहे. तर ब्लॉक डील म्हणजे काय? तर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेअर्स मोठ्या इन्व्हेस्टरमध्ये खरेदी विक्री केली जाते आणि मार्केट प्राईसवर जास्त परिणाम होऊ नये म्हणून लिक्विडिटी मेंटेन राहावी यासाठी ही ब्लॉक डील झाली होते. तसेच पुढील बातमी झोमॅटोकडून आहे. तर झोमॅटोने धमाकेदार एक क्वार्टर रिझल्ट जाहीर केले आहे. त्याचबरोबर कंपनीचे फाउंडर दीपिंदर गोयल हे ग्रुप CEO पदावरून बाजूला होत आहेत. तर दीपिंदर गोयल हे बाजूला होत आहे म्हणजे एक्झिट नाही, तर तो स्ट्रॅटेजिक बदल आहे. तर झोमॅटोचा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर मागील वर्षी डिसेंबर 31 2024 मध्ये टोटल इन्कम 5,657 होता आणि यावर्षी 31 डिसेंबर 2025 मध्ये 16,663 इतका झाला आहे. तसेच क्वार्टरली बघितले तर 13,942 वरून 16,663 म्हणजेच जवळपास मोठी जंप दिसत आहे क्वार्टरली आणि इयर ऑन इयर सुद्धा. तसे एक्सपेन्स बघितला तर जवळपास मागील वर्षी झोमॅटोचा खर्च 5,533 वरून यावर्षी 16,493 म्हणजे खर्चही जवळपास जास्तच दिसत आहे. दोन्ही मिळून बघितलं तर प्रॉफिट आता इन्कममधून कर खर्च वजा केले तर मागील वर्षी 59 करोड इतका होता. तो यावर्षी टोटल प्रॉफिट 102 इतका झाला आहे आणि क्वार्टरली 65 वरून 102 म्हणजेच क्वार्टरली ही चांगली जंप दिसत आहे. तर आता पुढील बातमी म्हणजे जर तुम्ही फोनपे वापरत असाल तर ही बातमी थेट तुमच्यासाठी आहे. भारताची सर्वात मोठी UPI कंपनी आता शेअर बाजारात येणार आहे. फोनपेला मिळाले सेबीची मंजुरी आणि IPO व्हॅल्युएशन असू शकते तब्बल 1.25 लाख कोटी. तर ही होती आजची सविस्तर माहिती. अशाच माहितीसाठी आणि चालू घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.